प्रेज द लॉर्ड। तर माझं नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी चिलापी फिश फ्राय ही रेसिपी करणार आहोत। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया। तर या ठिकाणी मी साधारणतः 1 किलो चिलापी फिश घेतलेले आहे। त्यांना होल नाईट मी हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, लिंबू लावून, आणि त्यानंतर आपण त्याला फ्रीजमधून काढून घेतलेला आहोत। तर या ठिकाणी फिश करी मसाला मी घेतलेला आहे, फिश फ्राय मसाला या ठिकाणी आहे, लाल मिरची पावडर या ठिकाणी आहे, ठेचलेलं लसूण आहे, अद्रक लसणाची पेस्ट आहे, मीठ आहे व मैदा, रवा आणि कॉर्नफ्लॉवर यांचं मिश्रण या ठिकाणी आहे व आपल्याला कोटिंग करण्यासाठी। तर आपण बघूया पुढची कृती। तर या ठिकाणी जी फिश आहे त्यांना आपण प्रथमतः अद्रक आणि लसूण ची पेस्ट त्यामध्ये घालून घेणार आहोत आपण। त्यानंतर यामध्ये फिश करी मसाला मी टाकत आहे, साधारणतः 1 चमचा, व फिश फ्राय मसाला साधारणतः 2 ते 3 चमचे आपण याच्यामध्ये घेणार आहोत। त्यानंतर साधारणतः 2 ते 1.5 चमचा आपण लाल तिखट घेतलेला आहे, जेणेकरून याचा कलर खूप छान दिसतो। तसेच यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मी याच्यामध्ये वरून अर्धा लिंबाचा रस घेतलेला होता। तर आपण यांना छान मॅरिनेट केल्यानंतर याच्यामध्ये परत आपल्याला रात्रभर भिजू घातलेलं आमसूल याच्या पाणी आणि आमसूल आपण टाकून यांना छान मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे हे फिश आपले मॅरिनेट करू झाले। तर मी अर्धा तास पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवलं होतं। तर आता या ठिकाणी मी पॅन घेतलेले, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि या गरम झालेल्या तेलामध्ये आपण कढीपत्ता आणि लसूण टाकणार आहोत, जेणेकरून त्या फिशला त्याची चव येते। तर या ठिकाणी या कोटिंगमध्ये मी मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि रवा घेतलेला आहे व त्याच्यामध्ये थोडीशी लाल पावडर आणि मीठ घालून घेतलेलं आहे। तर आता हे फिश याच्यामध्ये छान आपल्याला कोट करून घ्यायचं दोन्ही बाजूने, आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी यांना तळून घेणार आहोत। तर छान आपल्याला दोन्ही साईडनं हे पीठ लावून घ्यायचं आपल्याला, आणि म्हणजे कुरकुरीत होतात। कॉर्नफ्लॉवर पण याच्यामध्ये आहे, मैदा पण आहे आणि रवा देखील आहे। तर अशा प्रकारे आपण ही सर्व फिश या ठिकाणी फ्राय करून घेणार आहोत। तर साधारणतः दोन्ही बाजूने आपण 7 किंवा 8 मिनिट तुम्ही जसं कुरकुरीपणा येईल त्या प्रकारे आपण याला फ्राय करून घेणार आहोत। तर खूप चविष्ट झाले होते हे फिश। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले फिश तयार झालेले आहेत। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।